नमस्कार, तुम्ही पाहत आहे अलर्ट महाराष्ट्र न्यूज। राज्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे। कारण पंढरपूरमध्ये एका तरुणीवर घातक पदार्थ टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। वैष्णवी भागवत असं पीडित तरुणीचं नाव असून अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेनंतर तिला तातडीने शहरातील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांकडून तिची प्रकृती स्थिर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे आणि आरोपीचा ठावठिकाणा लागण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस तपासले जात आहेत। अद्याप आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नसला तरी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। विशेष म्हणजे याआधीही राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी या घटनेबद्दल तीव्र भावना व्यक्त करत अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे। नागरिकांनीही कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक होईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजासाठी एक गंभीर इशारा मानला जात आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे।